द्वारकेतील तो दिव्य सोहळा अनुभवून स्वामी आता आपल्या पूर्व निवासस्थानी म्हणजेच जुनागड येथील गिरनार पर्वतावर प्रकट झाले आहेत। गिरनार हे क्षेत्र दत्तोपासनेची गंगोत्री समजलं जातं। इथेच आज एक असा चमत्कार घडणार आहे जो विश्वासाची परीक्षा घेणारा आहे। आजोबा, आपण द्वारकेहून थेट इथे गिरनारला आलो, पण तुम्ही म्हणालात ना की इथे एका पांगळ्या माणसाचं नशीब बदललं, ती गोष्ट सांगा ना। श्री गुरु लीलामृत अध्याय 12वा। हो बाळा, गिरनार हा पर्वत योगी, मुनी आणि भक्तांचं माहेर घर आहे। स्वामी इथे हनुमानधारी जवळ विराजमान झाले होते। तिथेच एक पांगळा जन्मलापासून पराधीन होता। तो ना उठू शकत होता न चालू शकत होता, पण जेव्हा त्यानं स्वामींची ती दिव्य मूर्ती पाहिली तेव्हा त्याच्या मनात एकच इच्छा निर्माण झाली की या योगेश्वराला जवळ जाऊन वंदन करावे। पण आजोबा, तो तर चालू शकत नव्हता, मग स्वामी त्याच्या जवळ गेले का? नाही बाळा, स्वामींनी त्याची श्रद्धा पाहिली। स्वामी त्याला लांबूनच गरजले, अरे रडतोस कशाला? धैर्यानं उठ आणि मागे पुढे न पाहता डोळे मिटून इकडे ये। माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेव। त्या पांगळ्याने डोळे मिटले आणि स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून पाय जमिनीवर टेकवले। बाळा, स्वामींचा शब्द म्हणजे साक्षात ब्रह्मवाक्य। तो पांगळा चक्क चालत स्वामींच्या चरणापाशी पोहोचला। जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा त्याला समोर साक्षात दत्तरूप स्वामी दिसले। स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला। तो आनंदानं नाचू लागला। वाह, म्हणजे स्वामींनी त्याला जन्मापासूनच्या दुःखातून मुक्त केलं। हो बाळा, आणि एवढंच नाही तर तिथे कमंडलू तीर्थ जवळ अनेक साधू संतांना स्वामींनी आपल्या तेजस्वी रूपाचं दर्शन दिलं। स्वामींचे ते रूप कसं होतं माहितीये? उगवत्या सूर्यासारखं तेज, अंगाला भस्म लावलेलं आणि व्याघ्रांबर परिधान केलेलं। गिरनारवरचा हा प्रसंग आपल्याला सांगतो की जर स्वामींवर अढळ विश्वास असेल तर अपंग माणूसही कितीही मोठा डोंगर चढू शकतो। आता या गिरनार नंतर स्वामी आंबेजोगाईकडे कसे गेले हे आपण पुढच्या भागात पाहूया। पांगळ्याला पाय आणि साधूंना दत्त रूपाचे दर्शन देऊन स्वामी आता गिरनारचा निरोप घेत आहे। स्वामींचा हा प्रवास आता मोगलाईतल्या आंबेजोगाईकडे वळणार आहे। पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 16। श्री स्वामी समर्थ।